नमस्कार, मी दीपालीस किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. इथे मी एका मिक्सरच्या पॉटमध्ये 1 कप रवा आणि 2 कप मुरमुरे घेतलेले आहे. मिक्सरला छान ग्राइंड केलेलं आहे. त्यानंतर अर्धा कप इथे दही घेतले आहे. त्यानंतर मी चमच्याच्या साहाय्याने त्याला मिक्स करून घेत आहे. त्यानंतर आपल्याला इथे हे छान बारीक वाटून घ्यायसाठी अर्धा कप इथे मी पाणी टाकत आहे. हे मिश्रण आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. इडली, डोसा यासाठी जे बॅटरचं कन्सिस्टन्सी असते ना, त्याच पद्धतीचं सॉफ्ट असं हे बॅटर आपल्याला मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यायचं आहे. सुरुवातीला अर्धा कप पाणी मी टाकलेलं आहे. आता 3/4 कप इथे पाणी टाकून घेत आहे. परत एकदा हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. बारीक असं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. आता हे बारीक बॅटर आपलं तयार झालेलं आहे. एका भांड्यामध्ये याला काढून घ्यायचं आहे. थोडंसं हे बॅटर मला घट्ट वाटत होतं, म्हणून मी मिक्सरचं पॉट थोडंसं धुतलं आहे आणि तेच पाणी इथे ॲड केलेलं आहे. इथे पाण्याचं प्रमाण तुम्ही किंवा बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही जर घट्ट वाटत असेल तर पातळ थोडं पाणी टाकून ॲडजस्ट करू शकता. बॅटरला आपल्याला 10 ते 15 मिनटं झाकण ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण चटणी बनवूया. इथे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 1 चम्मच तेल टाकलेलं आहे. अर्धा चम्मच जिरं टाकलेलं आहे. जिरं छान तडतडल्यानंतर एक मध्यम आकाराचा मी कांदा टाकलेला आहे. बारीक चिरलेला कांदा आहे. कांद्याला छान मऊ पडेपर्यंत परतून घ्यायचं आहे. चवीनुसार इथे मीठ टाकायचं आहे. अजून एखादा मिनटं परतून घ्यायचं आहे. 2 लाल मिरच्या टाकायच्या आहे. साधारण 1 मिनिटं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला 4 लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहे. त्यालाही एखाद्या मिनटं परतून घ्यायचं आहे. छान कांदा आणि लसूण मऊ पडतो इथे. त्यानंतर आपल्याला इथे बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. टोमॅटोला पण 1 मिनिटं परतून घ्यायचं आहे. छान मऊ पडेपर्यंत टोमॅटोला इथे परतून घ्यायचं आहे. छान टोमॅटो आणि कांदा आपला मऊ पडलेला आहे. इथे बघू शकता तुम्ही. साधारण मीडियम आचेवर याला परतून घ्यायचं आहे. छान आपल्या सर्व जिन्नस मऊ पडलेले आहे. त्यानंतर इथे 2 ते 3 चमच इथे फुटाणे डाळ टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे गॅस बंद करून घ्यायचा आहे. फुटाण्याची डाळ आपल्याला 1च मिनिट परतून घ्यायची आहे आणि गॅसचा फ्लेम हा बंद करून घ्यायचा आहे. हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. एका ताटामध्ये काढून याला थंड होऊ द्यायचं आहे. आता हे सर्व मिश्रण थंड झालेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व जिन्नस टाकून घ्यायचे आहे. थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. बघू शकता आपली चटणी तयार झालेली आहे. आता याला आपण तडका लावणार आहोत. 1 चम्मच मी सुरुवातीला मोहरी टाकली आहे. नंतर कढीपत्त्याचे पाणी टाकले आहे आणि फोडणी छान त्यावर टाकून घेतली आहे. आपली चटणी तयार झाली आहे. इथे 10 ते 15 मिनिटं झालेलं आहे. यामध्ये चवीनुसार मी मीठ टाकलेलं आहे. त्यानंतर अर्धा चम्मच इनो टाकला आहे. इनोला ॲक्टिवेट करायचं थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि छान इनो ॲक्टिवेट करायचं आहे आणि एकाच डायरेक्शनला हे फिरवत राहायचं आहे. छान पळीनं असं फिरून घ्यायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने हे फ्लफी झालेलं आहे बॅटर आपलं. इथे मी गॅसवर पॅन ठेवला आहे. हलका गरम झाल्यानंतर त्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि बॅटरमधनं एक पळी आपल्याला सारण घ्यायचं आहे. थोडंसं पसरून घ्यायचं आहे. छोट्या आकाराचे डोसे किंवा स्पॉन डोसा करून घ्यायचा आहे. बघू शकता छान जाळी पडत आहे. मी इथे व्हिडिओ कुठेही स्किप नाही केला. तुमच्यासमोर हे शेअर करत आहे की इथे किती छान या आंबोळीला किंवा स्पॉन डोशाला जाळी पडत आहे. इथे गॅसचा फ्लेम हाय करून घ्यायचा आहे. छान जाळी पडलेली आहे बघू शकता. आता एक साईडला छान गोल्डन रंग येईपर्यंत त्याला भाजून घ्यायचा आहे. डोशाला एक साईड गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला इथे भाजून घ्यायचं डोशाला. त्यानंतर दुसऱ्या साईडला आपल्याला इथे टर्न करून घ्यायचं आहे. छान एक साईड आपली झालेली आहे बघू शकता. छान गोल्डन रंग असा आलेला आहे. दुसरी साईड आपल्याला त्याच पद्धतीने थोडीशी परतून घ्यायची आहे. हलकासा गोल्डन रंग येऊ द्यायचा आहे. ही आंबोळी इतकी सॉफ्ट आहे ना, सुपर सॉफ्ट असं हे स्पॉन डोसा आहे. तुम्ही याला कुठलंही नाव द्या. स्पॉन डोसा म्हणा किंवा आंबोळी म्हणा किंवा डोसा म्हणा.
काही म्हणा, पण ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप सॉफ्ट असा ही स्पॉन्ज जसा तयार होते आणि खायला एवढं भन्नाट असा हा डोसा, स्पॉन्ज डोसा आहे. खायला ही रेसिपी इतकीच भन्नाट आहे, इतकी सॉफ्ट आहे, की कुठलाही डोसा इतका सॉफ्ट बनणार नाही. मुरमुऱ्यापासून ही भन्नाट रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. आणि हो, तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. इथे मी सर्व अशा डोसे तयार करून घेत आहे. 4 ते 5 आपले डोसे तयार होतात. नाश्त्याचा हा भन्नाट एक प्रकार आहे. तुम्ही हे नाश्त्याला करा, डिनरला करा किंवा रात्रीच्या जेवणासाठी करा. बघू शकता मी इथे तुम्हाला एक आंबोळी किंवा स्पॉन्ज असं दाखवत आहे. किती जाळीदार झालेला आहे आणि किती सॉफ्ट झाला आहे. सुपर सॉफ्ट असा हा स्पॉन्ज असा तयार झाला आहे. ही नक्की रेसिपी ट्राय करा आणि कमेंटद्वारे मला कळवायला विसरू नका. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. भेटू पुन्हा अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.